नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इफ फंक्शन्स किंवा इफ कमांड कशी वापरायची हे पाहणार आहे. तर आता सपोज तुम्हाला बरेचदा बँकेमध्ये मायनर आहे का मेजर आहे असं विचारलं जातं. मग तेच आपण बँकेत काम करत असताना एकदाच कंडिशन देऊन टाकायची आपल्या एक्सेल शीटला. तर कंडिशन कशी देणार? इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट, आता सेल ऍड्रेस सिलेक्ट करायचा. त्याला कंडिशन काय देतो आपण? ग्रेटर इक्वल टू 18, म्हणजेच 18 किंवा 18च्या वर असेल तर ते काय डिस्प्ले झालं पाहिजे? डबल इन्व्हर्टेड मध्ये मेजर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये मायनर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज, एंटर. समजलं? एकदा तुम्ही करेक्ट फॉर्म्युला देऊन काढला, त्याच्यानंतर डबल क्लिक करा, तुम्हाला बाकी सगळ्याचा रिमार्क भेटून जाईल. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं मायनर आलंय. कशासाठी मायनर आलंय? कारण कंडिशन नुसार हे काय झालंय? फॉल्स झालंय, त्यामुळे हे काय आलंय? मायनर आलेलं आहे. क्लिअर आहे? अजून एक एक्झाम्पल पाहणार आहे आपण. तर कंडिशन काय आहे ते समजून घेऊयात पहिला. इथे एम्प्लॉईजचे नेम आहेत आणि त्यांची बेसिक सॅलरी आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचंय? त्यांना पोस्ट द्यायचे. त्यांच्या सॅलरीनुसार त्यांना आपल्याला पोस्ट द्यायचे. त्यांच्या सॅलरीनुसार पोस्ट देताना त्यांची बेसिक सॅलरी आपण पाहणार आहे. ज्या कॅन्डिडेटची सॅलरी 4000 पेक्षा जास्त आहे त्याला कोणती पोस्ट देणार आहे आपण? मॅनेजरची. आणि ज्या कॅन्डिडेटची सॅलरी 2500 ते 4000च्या मध्ये आहे त्याला आपण काय पोस्ट देणार आहे? ऑफिसर. आणि ज्या कॅन्डिडेटची सॅलरी 2500 पेक्षा कमी आहे त्याला आपण कोणती पोस्ट देणार आहे? क्लर्कची. ओके, क्लिअर आहे? काय डाऊट आहे का? ओके, तर कंडिशन बघायची. तर इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट, बेसिक सॅलरीवर कंडिशन द्यायचे, त्यामुळे सॅलरीचा सेल ऍड्रेस सिलेक्ट करा. ग्रेटर दॅन 4000, 4000, कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये 4000च्या वर असलं तर आपण काय द्यायचं ठरवलंय? मॅनेजर, राईट? मॅनेजर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा इफ ओपन ब्रॅकेट, पुन्हा सॅलरीचा सेल ऍड्रेस, कंडिशन काय? ग्रेटर इक्वल टू 2500, म्हणजे 2500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय येणार? कॉमा, तर आपण पोस्ट कोणती देणार आहे? ते डबल इन्व्हर्टेड देऊन ऑफिसर, ऑफिसर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा या दोन्हीपैकी कंडिशन फेल केली तर आपण काय देणार? काय यायला पाहिजे ऑटोमॅटिक? क्लर्क, क्लर्क, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज. चुकलं बरं. पुन्हा एकदा कंडिशन पाहणार आहे आपण. इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट, बेसिक सॅलरीचा सेल ऍड्रेस, कंडिशन ग्रेटर दॅन 4000, कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये 4000च्या पुढे असेल तर पोस्ट कोणते? मॅनेजर, मॅनेजर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, कॉमा पुन्हा कंडिशन इफ ओपन ब्रॅकेट, पुन्हा बेसिक सॅलरीचा सेल ऍड्रेस, ग्रेटर इक्वल टू 2500, म्हणजे 2500 किंवा 2500 पेक्षा जास्त असेल, कॉमा तर काय डिस्प्ले होणार आपल्याला? ऑफिसर, ऑफिसर, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट,
कॉमा क्लर्क, डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट, ते ब्रॅकेट ओपन कर, डबल इन्व्हर्टेड द्यायचं राहिलंय. डबल इन्व्हर्टेड दोनदा आपण ब्रॅकेट ओपन केलंय, त्यामुळे ते ब्रॅकेट क्लोज देखील आपण काय करणार आहे, 2 टाइम्स करणार. हे फर्स्ट स्टेप, हे सेकंड स्टेप. त्यानंतर एंटर. काय चुकलं आपलं? सेल ऍड्रेस बरोबर आहे. हा, इथे सेल ऍड्रेसच दिलेला नाही आपण, राईट. तर हा सेल ऍड्रेस आला पाहिजे. एंटर. ऑफिस. क्लिअर आहे. फॉर्म्युला परत एकदा बघून घ्या. इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट E3, फॉर्म्युला परत एकदा बघून घ्या. इक्वल टू इफ ओपन ब्रॅकेट E3 म्हणजेच बेसिकचा सॅलरीचा सेल ऍड्रेस ग्रेटर दॅन 4000 कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये मॅनेजर कॉमा इफ ओपन ब्रॅकेट सॅलरीचा सेल ऍड्रेस ग्रेटर दॅन इक्वल टू 2500 किंवा 2500 पेक्षा जास्त, त्यामुळे 2500 कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये ऑफिसर डबल इन्व्हर्टेड कम्प्लीट कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये क्लर्क, 2 टाइम्स ब्रॅकेट ओपन आहे, त्यामुळे 2 टाइम्स ब्रॅकेट काय होणार, क्लोज होणार. क्लिअर आहे. ओके. एकदा तुम्ही व्यवस्थित काढून घेतलात तर तुम्ही फक्त काय करा, डबल क्लिक करा, तुम्हाला बाकीच्याचे काय होईल, भेटून जाईल. ठीक आहे. इथं तुम्हाला काय भेटलं, याची बिलो 2500 च्या खाली सॅलरी आहे, त्यामुळे ह्याचा पोस्ट कोणता आला, क्लर्क. याची 4000 च्या वर आहे, याची पोस्ट काय आली, मॅनेजर. ह्याची 2500 ते 4000 च्या मध्ये आहे, म्हणून याची पोस्ट काय आली, ऑफिसर. क्लिअर आहे. एनी डाऊट? ओके, थँक्यू.